हे खरीप आपल्या सीझनमध्ये आपल्याला बीज प्रक्रिया नेमकी काय, सोयाबीन पिकासाठी कशा प्रकारे बीज प्रक्रिया करायची ते बघायचं आहे. आता बीज प्रक्रिया करण्याचं म्हणजे कसं आहे की आपण आपल्या बाळाला लसीकरण करतो कशामुळं, रोग होऊ नये म्हणून. त्याच प्रकारे आपल्याला कीड व रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. तर बीज प्रक्रिया म्हणजे काय, जमिनीत बियाणे टाकण्यापूर्वी जे काय बियाण्याद्वारे व जमिनीतून बियाण्यावर येणारे कीड व रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपल्याला जी काही प्रक्रिया करायची आहे, ज्यामध्ये रासायनिक औषध व जैविक औषधाचा वापर करून प्रक्रिया करतो त्याला बीज प्रक्रिया म्हणते. त्यामुळे उगवण शक्ती वाढते व कीड रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यात येतो. यासाठी तर आता सुरुवातीला इलेक्ट्रॉन हे एक औषध आहे, कीटकनाशक आहे. याच्यामध्ये तुमचं आझॉक्सिस्ट्रोबिन, थायफेनेट मिथिल हे 2 बुरशीनाशक आहे व थायमिथोक्झाइम हे कीटकनाशक आहे. तर हे बुरशीनाशक व कीटकनाशक असलेलं इलेक्ट्रॉन मार्केटला औषध आहे, किंवा कॅस्केडे किंवा वॉर्डन ह्या 3 नावांनी हे वेगवेगळे कंटेंट असलेले बुरशीनाशक व कीटकनाशकचं हे औषध आहे. तर हे औषध तुम्ही 5 मिली प्रति किलो बियाण्यास वापरायचे. घ्या. याच्यामुळं काय होणार, बुरशीचे रोग येणार नाही व थायमिथोक्झाइन यामध्ये जो घटक आहे यामुळे तुमचं खोडमाशीचा प्रादुर्भाव रोखल्या जाऊन 30% जी लॉस होतो उत्पादनात तो वाचणार आहे. म्हणून आपण याची बीज करा. मिक्स करा हाताने. तर अशा प्रकारे आपण बुरशीनाशक व कीटकनाशकची बीज प्रक्रिया केलेली आहे. आता यानंतर हे काय करायचं आहे, आपल्याला सावलीत 1.5 ते 2 तास सुकू द्यायचे. त्यानंतर आपल्याला हे सुकल्यानंतर आता काय करा, ट्रायकोडर्मा. आता हे झालं कीटकनाशक बुरशीनाशक. नंतर आपल्याला झावडीत सावलीमध्ये सुकल्यानंतर आपल्याला हे जे करायचे 8 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बुरशीचे रोग येऊ नये म्हणून जैविक बुरशीनाशक हे ट्रायकोडर्मा घ्या. 8 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास आपल्याला घ्यायचे आहे. ह्यामुळं काय होणार, बुरशीचे रोग येणार नाही. जर रासायनिक बुरशीनाशक नसेल तरी पण आपण ट्रायकोडर्माची हे करू शकतो. कोरड्यामध्ये 8 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास ट्रायकोडर्मा व्हिरिडी घेतलेलं आहे. त्यानंतर आता ही महा NPKची बॉटल आहे. ही याच्यामध्ये रायझोबियम, PSB व पोटॅशियम मोबालायझिंग बॅक्टेरिया आहे. हे जे आहेत याच्यामध्ये आपल्याला जमिनीतले नत्र स्थिरीकरण स्फुरद उपलब्ध होण्यासाठी लागते. हे 10 मिली प्रति किलो बियाण्यास लावायचे आहे. घ्या 10 मिली. आता हे महा NPK आपण घेतले. आता हे केल्यानंतर हे लावल्यानंतर सावलीत वाळू द्यायचे व 2 तासाच्या आत महा NPK वापरल्यानंतर तुम्हाला पेरणी करायची आहे. तर अशा प्रकारे आपण हे लावलेलं आहे. तर ही झाली आपली बीज प्रक्रिया. आता ही बीज प्रक्रियेमध्ये आपण जीवाणू संवर्धक जे वापरले, तर रायझोबियम जे वापरलं तर त्याचा उपयोग काय आहे, हवेमध्ये 78% नायट्रोजन आहे, नत्र आहे, परंतु तो पिकाला उपलब्ध होत नाही. ते उपलब्ध करून द्यायचे काम हे रायझोबियम स्पेसीज करतात. त्यामुळे आपण ही बीज प्रक्रिया केलेली आहे. प्रति हेक्टरी 150 किलोपर्यंत नत्र ह्या रायझोबियममुळं आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. एवढी एक पॉवर या रायझोबियममध्ये आहे, म्हणून आपण हे केली. तसेच PSB सुद्धा याच्यामध्ये आहे, फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. तर PSBचा काय उपयोग आहे की तुम्ही जे स्फुरद रासायनिक खतं टाकतात तर त्यामध्ये तुमचे 25% पिकाला उपलब्ध होतात, बाकीचे 75% पिकाला उपलब्ध होत नाही. ते मातीच्या कणावर स्थिर राहतात, पिकाला उपलब्ध होत नाहीत, अविद्राव्य स्वरूपात असतात. तर ते पिकाला उपलब्ध होण्यासाठी आपल्याला PSB वापरायचे आहे. म्हणून 75% रासायनिक खत कधी उपलब्ध होईल, PSB वापरला तरच होणार आहे. तर अशा प्रकारे याचा आहे. आता या बीज प्रक्रियेचे नेमके फायदे काय, तुमची उगवण क्षमता वाढणार, उत्पादनामध्ये 25 ते 30% उत्पादनात वाढ होणार, येणाऱ्या कीड रोगांचा प्रादुर्भाव रोखला जाणार, रासायनिक खताच्या वापरात कमी वापर करणार, त्यामुळे खर्चामध्ये सुद्धा बचत होणार. तर अशा प्रकारे हे आणि उगवण क्षमताही वाढणार. अशा प्रकारे याचा उपयोग आहे बीज प्रक्रियेचा. आणि सर्वात महत्त्वाचं आता खर्चाचं गणित. आता यामुळे किती उत्पादन वाढतंय, 25 ते 30%. आता ह्यावेळेस सोयाबीनला 5,000च्या वर हमी भाव आहे, सरासरी 5,000 पकडू आपण, बरोबर आहे. ह्यासाठी प्रति एकरी फक्त खर्च आहे तुम्हाला 600 रुपये. 600 रुपये बघा, 600 रुपये तुम्ही खर्च केले.
30% नाही, आपण ॲव्हरेज 25% उत्पादन वाढलं, 2.5 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन वाढलं. आता किती भाव आहे आपल्याला? 5,000 पकडला, आपण वरचं सोडलं, 5,000 2.5 क्विंटल 12,500 रुपये झाले. 12,500 तुम्ही खर्च किती केले प्रति एकरी? 600 रुपये. 600 रुपये खर्च केले आणि 12,500 रुपयाचं 25% उत्पादनात वाढ झाला, 2.5 क्विंटल सोयाबीन वाढलं. तर 600 रुपये खर्च वगळता 11,900 रुपये तुमचा निव्वळ प्रॉफिट आहे. म्हणजे 11,900 रुपये प्रति एकरी तुमचे किमान वाढतात. आपण सरासरी घेतले, एवढी वाढ तुम्हाला फक्त 600 रुपये खर्च करू नये, कारण नंतर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्यावर नंतर तेवढा कंट्रोल होत नाही. जे काय करायचं आहे तुम्हाला बीज प्रक्रियेतूनच करावं लागणार आहे, अन्यथा त्याचा तेवढे त्या पटीत खोडमाशीचं व्यवस्थापन होत नाही. पुढचा आपल्याला उत्पादनात लॉस, ह्यामुळे आपण हे करू शकतो. अशा प्रकारे सर्व शेतकरी बांधवांनी बीज प्रक्रियेशिवाय पेरणीच करायची नाही, असा सगळ्यांनी निर्धार करावा. धन्यवाद.